यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधील धुसफूस अजूनही सुरूच आहे। जळगावची जागा भाजपने हिसकावून घेतल्याने गुलाबराव पाटील नाराज आहेत। याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला सुनावलंय। आमच्या 5 सिटिंग जागा होत्या, त्यापैकी 4च जागा आम्हाला मिळाल्यात, पण तिथंही बंडखोरी होतीये। कमी जागा घेऊनही तिथंही बंडखोरी होणार असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे। असा अन्याय होता कामा नये असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती। त्यामुळे मोठ्या भावांनी लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे। आणि 4 जागा जेमतेम शिवसेनेला आहे, त्याच्यामध्येही बंडखोर उभे राहत असतील तर हा आमच्यावर अन्याय आहे। त्या पद्धतीनं असा अन्याय होता कामा नये। एकनाथ शिंदे साहेबांनी अशी काही अडचणीची बाब केली नाही। 5 जागा आमचे सिटिंग असल्यावर आम्ही 4वर समाधान मानलेलं आहे। त्यामुळे ते 4 ठिकाणी पण बंडखोरी होत असेल तर मला वाटतं हे युतीकरता पुढच्या काळामध्ये चुकीचं आहे। बंडखोरी केली म्हणजे काय? आता इथे 2 शिवसैनिकांनी भरलेलेच आहेत ना, नगरसेवकांनी भरलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुठे बंडखोरी केलेली नाही। 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकता कुठे बंडखोरी झाली म्हणून। आता अब्दुल सत्तार आहे, त्यांचा मुलगा आहे, तो पण उभाच आहे, तर काय बोलतायत? पण असं कुठे नाही आहे, कुठे बंडखोरी होणार नाही। म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, दोघे उपमुख्यमंत्री आहेत, सर्व लक्ष घालून आहेत। आणि आमचे जे उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, जे अधिकृत नाहीत, ते सर्वजण उमेदवारी अर्ज आपले मागे घेतील आणि आम्ही 17च्या 17 जागा या ठिकाणी जिंकू।